आमच्या जे पत्र आहे आवेदन पत्र जे आहे ते आम्ही माननीय मुख्यमंत्रीला दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते त्याच्यावर ॲक्शन घेणार आणि आम्हाला न्याय देणार. पण जर नाही झाला तर उद्या परवा आम्ही हायकोर्टमध्ये रिट दाखल करणार आहे आणि स्टेचा प्रयत्न करू. जर ते पण नाही झाला तर मी स्वतः 29 तारीखपासून इथे नवी APMCमध्ये भूक हडताळवर बसेल आणि माझे संगती 25 व्यापारी संगती राहणार दररोज आणि माझे इथून नाही पण सगळ्या महाराष्ट्राचे लोक येणार. आम्ही स्थानांतर करताना आम्हाला खूप सारी सुविधा भेटलेली होती. आमचा MOU झाला होता शासनासाठी आणि त्याप्रमाणे आम्हाला एक वेअरहाऊसचा भूखंड दिला. 1998 मध्ये आम्ही ते भूखंडाचे ॲग्रीमेंट केली आणि जेव्हा आम्ही लँड पास सँक्शन करायला गेलो NMCकडे तर त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच्यावर हे करून घ्या, आपले याची जे तुमचा जे DC रूल्स आहे ते चेंज करून घ्या. तर मी सिडकोला सांगितलं आणि सिडकोनी त्यांची रिप्रेझेंटेशन शासनाला केली. शासनाने 2002 मध्ये त्याच्या आमच्या फेवरमध्ये ते दिला निर्णय आणि परत आम्ही सिडकोला जेव्हा घ्यायला गेलो तर त्यांनी सांगितलं आपली LLP आम्ही सांगितलं की हे आमच्या काय वाटले दोष नाही आहे, कारण की शासनाने जर आम्हाला FSI दिलेली तर मी बांधणार तरी कसं. तर त्याला आम्हाला 7 वर्ष सिडकोला आम्हाला कन्व्हिन्स करायला लागले. त्याच्यानंतर 2011 मध्ये एक MD आले, त्यांनी आम्हाला हे करून दिला. पण 12 मध्ये दुसरे जे MD आले त्यांनी सांगितलं की नाही हे पुढचे MDला काय पॉवर नव्हता आणि त्यांनी हे केलं आहे म्हणून तुम्हाला 98 पासून LLP लागणार. मग आम्ही कोर्टात गेलो. कोर्टाने निर्णय दिला आणि सिडकोला डायरेक्ट केला की तुम्ही हे जे ह्यांना ऐकून त्यांना हिअरिंग देऊ तुम्ही निर्णय घ्या. त्यांनी काय हिअरिंग दिली नाही सिडकोनी आम्हाला. 2023 मध्ये आम्ही हिअरिंग करायला स्वतः त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या हाती हिअरिंग घेतली पण त्याचा काही निर्णय अजूनपर्यंत दिला नाही. आणि आता 1 तारीखला त्यांनी टर्मिनेशन नोटीस आम्हाला पाठवला. आमची जुनी आहे ती आम्हाला काय नोटीस मिळाली आणि ते त्याच्यानंतर 4 तारीख जो लेटर आम्हाला मिळालं. 5 आणि 6 सुट्टी होती. 7 तारीख कब्जा घ्यायला आले आणि 8 तारीखात त्याचा टेंडर म्हणजे 1 दिवसात 57 प्लॉटचा टेंडर काढून ते बुकलेट छापून 1 दिवसात सगळं काम सिडकोनी केलं. त्याच्यापासून दिसून येते तर काहीतरी जास्त त्याच्या मागे काहीतरी षडयंत्र आहे. आता आम्ही निर्णय केलेला आहे. आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसला सांगितलं आहे आणि मला आशा आहे की ते आम्हाला न्याय देणार आणि उद्या परवापर्यंत काहीतरी त्याच्यावर मार्ग निघेल. जर नाही निघाला तर आम्ही हायकोर्टात पिटिशन करणार आणि जर तिथे पण सफर गेलो नाही तर आम्ही भूक हडताळवर बसणार आणि 29 तारीखपासून